नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्योत्स्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची सेमी व इंग्रजी माध्यमाची मॅथेमॅटिक्स पार्ट 2 म्हणजे जॉमेट्री या विषयाची 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. हा पेपर 9 मार्च 2026 रोजी झालेला आहे. एकूण 40 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे. तुम्हाला जर 2022 ते 2026 पर्यंतच्या इतर विषयांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी बोर्ड प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत. व्हिडिओ थांबवून सर्व सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत, जेणेकरून पेपर कशा प्रकारे सोडवायचा हे तुमच्या लक्षात येईल. क्वेश्चन नंबर 1 मधील ए क्वेश्चन, फॉर ईच ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन 4 अल्टरनेटिव्ह आन्सर्स आर गिवन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट इट्स अल्फाबेट. 4 मार्क्ससाठी आहे. पहा, प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. जे योग्य उत्तर असेल त्या पर्यायाचे वर्णाक्षर म्हणजे अल्फाबेट तुम्हाला लिहायचे आहे. फर्स्ट क्वेश्चन, त्याचे बी ऑप्शन करेक्ट आहे. 3, 4, 5. सेकंड क्वेश्चन, त्याचे सी ऑप्शन करेक्ट आहे. 1 सेंटीमीटर. थर्ड क्वेश्चन, त्याचे डी ऑप्शन करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 4, त्याचे सी ऑप्शन करेक्ट आहे. क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. 4 मार्क्ससाठी 4 क्वेश्चनचे आन्सर लिहायचे आहे. फर्स्ट क्वेश्चन, या क्वेश्चनचे आन्सर पाहू. पहा, हा क्वेश्चन मार्च 20 मध्ये देखील विचारण्यात आला होता. त्यामुळे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला ज्याही प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्या सर्व प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे. सेकंड क्वेश्चन, या क्वेश्चनचे आन्सर अभ्यासू. पहा, ठिकाणी आन्सर देण्यात आले आहे. द साइड ऑफ द स्क्वेअर इज 10 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 3, पहा, क्वेश्चन नंबर 3चे आन्सर आपण त्या ठिकाणीच लिहिलेले आहे. क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 4चे आन्सर आपण त्या ठिकाणीच लिहिलेले आहे. क्वेश्चन 2 मधील ए क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज अँड रिराईट इट एनी 2. 4 मार्क्ससाठी आहे. 3 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. कोणत्याही 2 ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायच्या आहेत. प्रत्येक ॲक्टिव्हिटीला या ठिकाणी 2 मार्क्स मिळतील. आपण 3 ॲक्टिव्हिटी कंप्लीट केलेल्या आहेत. सेकंड ॲक्टिव्हिटी, ॲक्टिव्हिटी नंबर 3,
क्वेश्चन 2 मधील बी क्वेश्चन सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 4 8 मार्क्ससाठी आहे. 5 क्वेश्चन दिलेले आहेत. कोणत्याही 4 क्वेश्चनची आन्सर सॉल्व करायचे आहेत. प्रत्येक क्वेश्चनच्या आन्सरला या ठिकाणी 2 मार्क्स मिळतील. 4 क्वेश्चनचे आन्सर दिल्यानंतर 8 मार्क्स मिळतील. फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चनचे आन्सर पाहू. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चनचे आन्सर. पुढे आहे थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चनचे आन्सर पाहू. या ठिकाणी आन्सर देण्यात आले आहे. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन 3 मधील ए क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज अँड रीराईट इट एनी वन 3 मार्क्ससाठी 2 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. कोणतीही 1 ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. आपण या ठिकाणी 2 ॲक्टिव्हिटी कंप्लीट केलेल्या आहेत. ॲक्टिव्हिटी नंबर 2. क्वेश्चन 3 मधील बी क्वेश्चन सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 2. टोटल 4 क्वेश्चन दिलेले आहेत. कोणत्याही 2 क्वेश्चनचे आन्सर लिहायचे आहेत 6 मार्क्ससाठी. प्रत्येक क्वेश्चनच्या आन्सरला या ठिकाणी 3 मार्क्स मिळतील. 2 क्वेश्चनचे आन्सर लिहिल्यानंतर 6 मार्क्स मिळतील. फर्स्ट क्वेश्चन. त्याचे आन्सर पाहू. पहा, हा क्वेश्चन मार्च 20 मध्ये देखील विचारण्यात आलेला होता. क्वेश्चन नंबर 2. या क्वेश्चनचे आन्सर अभ्यासू. पहा, ही आकृती काढायची आहे. क्वेश्चन नंबर 3. या क्वेश्चनचे आन्सर अभ्यासू. पहा, या ठिकाणी आन्सर देण्यात आले आहे.
पुढे आहे क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन 4 पैकी आपण 3 क्वेश्चनचे आन्सर सॉल्व्ह केलेले आहेत. क्वेश्चन नंबर 4, सॉल्व्ह द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 2. 8 मार्क्ससाठी आहे. 3 क्वेश्चन दिलेले आहेत. कोणत्याही 2 क्वेश्चनचे आन्सर लिहायचे आहे. फर्स्ट क्वेश्चन, त्याचे आन्सर पाहू. पहा, ही आकृती तुम्हाला काढायची आहे. सेकंड क्वेश्चन, पहा, या ठिकाणी आन्सर देण्यात आले आहे. आणि पुढे आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 5, सॉल्व्ह द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 1. 3 मार्क्ससाठी आहे. 2 क्वेश्चन दिलेले आहेत. कोणत्याही 1 क्वेश्चनचे आन्सर लिहायचे आहे 3 मार्क्ससाठी. फर्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन बी आणि क्वेश्चन सीचे आन्सर आपण त्या ठिकाणीच लिहिलेले आहे. पण आपण क्वेश्चन 5 मधील जो फर्स्ट क्वेश्चन आहे त्याचे आन्सर पूर्णपणे अभ्यासू. पहा, या ठिकाणी क्वेश्चन 5 मधील फर्स्ट क्वेश्चनचे आन्सर. क्वेश्चन ए मध्ये या पद्धतीची आकृती काढायची आहे. क्वेश्चन बी आणि क्वेश्चन सीचे आन्सर. आणि पुढे आहे क्वेश्चन 2. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीची सेमी व इंग्रजी माध्यमाची मॅथेमॅटिक्स पार्ट 2 जॉमेट्री या विषयाची 2026 या वर्षाची बोर्ड क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.